तर नमस्कार मित्रांनो, मी सम्राट पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आज आपण केले 8 वाजता चालू आणि आत्ता वाजले 9:30। तर दीड तासात काय झालं, टेक घ्यायला वेळ नाही भेटला। लागोपाठ 2 ऑर्डर पडले। दोन्ही ऑर्डर होते उबेरची। पहिली ऑर्डर होती मांजरीवरनं आपण आलो कल्याणी नगरला। आता आपण आहोत कल्याणी नगरच्या IT पार्कच्या इकडे। आता इथनं बघू, जिकडं पडेल तिकडे जायचं। तर काल जसं म्हटलं मी तुम्हाला सरप्राईज आहे की तुम्हाला आता आहे आज किती, आज 28 फेब्रुवारी, होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 का 15 तारखेला होळी काहीतरी। त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी ऑर्डर खूप असणार आहे, त्यामुळे ऑनलाईन राहा हे सांगायचं होतं। कारण कसं आहे की इव्हेंट्स असतात, ट्रॅव्हलचा बिझनेसला आहे त्या दिवशी फुल निसतं नाही का, प्रत्येक जागी DJ आणि ते जे पासेस घेऊन लोक नाही का जातात नाचायला, रंगपंचमी सण साजरा करायला। ते धुलीवंदनच्या दिवशी असतं, जे की होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनच्या दिवशी ऑर्डर खूप असतात, त्यामुळे त्या दिवशी पूर्ण दिवस ऑनलाईन राहा। 3000चा धंदा आहे भाऊ, सगळं जाऊन 3000 रुपये उरतात, एवढा धंदा आहे। तर नक्की सगळ्यांनी हजर राहा, ऑटोवाल्यांनी, जेणेकरून तुमचा धंदा जास्तीत जास्त व्हावा। आणि आपले झाले आत्तापर्यंत 350 काहीतरी। आता आपण बघूया कल्याणनगरमधून एखादं मोठी ऑर्डर पडतं का नाही। आय होप छोटी पडली तरी घ्यावं लागलं, आता काय आहे करायचं, जे भेटेल ते करायला लागतं। तर आज CNG भरलं 300चं, बघू 1700 रुपये भरलं, किती वेळ लागतं किती नाही, 350 जर झालं। तर आय होप नेक्स्ट ऑर्डर असंच मोठी पडावी, लवकरात लवकर पुढची पडावी। तर मित्रांनो, कल्याणनगरमधनं एक आपल्याला भेटलेलं मीटरने 50 रुपये, तिथून मग डायरेक्ट हेलिकॉप्टर शॉट मारला आहे बाणेरला। आता आपण बाणेरला आहोत। टोटल 700 रुपये काहीतरी झाल्यात, किती चांगली गोष्ट आहे। आणि अजून एक छोटीशी पडलेली आहे आय थिंक, हां, तर टोटल 750 धरा, 730 काहीतरी, 700 दूर। कधी कधी आपले 280 होतं, तेव्हा 300 धरतो, त्यामुळं परत 60-70ची पडले, मग लेवल होईल। तर 700 रुपये झाले आत्तापर्यंत आणि वाजल्यात 11:05, नॉट बॅड। पण एका तासात 300 रुपये करायचे, तर कसे होते हे बघायचे आपल्याला। आय होप जी पडेल ती उचलायची। आता मोठ्या ऑर्डर चांगल्या पडल्या, तर आय होप की अजून एखादी मोठी ऑर्डर पडली तर बरं होईल, म्हणजे लेवल होईल, म्हणजे जेवण घशाखाली जाईल। 1000 रुपये झाले की मग 700 रुपये ते काय 50-50 करून कसं बी करतोय। आता आपण आहोत बाणेर ठिकाणी, पण आय डोंट नो ऑर्डर पडेल का नाही इंग्लिश। आणि इकडं बघा काय दगडच दगड आहेत, काम चालू वाटतं, कंस्ट्रक्शन चालू आहे बिल्डिंगचं। इथं हाय रिकामी जागा, कोण नाही म्हणून थांबले। तिकडे सगळे रिक्षा झुंड में नहीं रुकते हम, अकेले रुकते, बादशाह क्योंकि अकेला होता है हमेशा। कारण ओळखीचं नाही कोण नाही, मग थांबून काय फायदा, वेगळं थांबलं तर मला असं बरं वाटतं, सवय आहे मला एकटं राहायची। तर एक 10 मिनटं थांबणार इथं, ऑर्डर पडली तर ठीक, नाही तर इथून डायरेक्ट हायवे भुजबळ चौक, नाही तर कुठंतरी कुठनं ना कुठनं भेटेल, IT इंडस्ट्रीतले भेटेल हिंजवडे। अजून काही संपलं नाही आहे, अजून तासभर आहे। आय होप पडावे, बघू आता, आशा करू शकतो, बाकी काही करू शकतो। चला, तर मित्रांनो आपल्याला बाणेरवरून डायरेक्ट प्रभात रोडला ऑर्डर पडली मीटरने। एक मॅडम होत्या, त्यांना 3-4 रिक्षावाल्यांनी विचारलं, त्यांनी लेनच होते अख्खी, म्हणजे अख्ख्या लेनमध्ये नुसतं काय सांगू, किती हॉटेल म्हणते, किती रिक्षा होते, भरपूर रिक्षा होते। त्यांनी 3-4 जणांना विचारलं, 5-6व्या नंबरला मी होतो, असं लाईनीला नव्हतं, म्हणजे असं कोणी कुठं थांबवतं, तिथे काय स्टँड वगैरे नव्हतं। पण 3-4 जणांना विचारलं, नाही म्हटलं, मग माझ्याकडे आले, म्हटलं आहे का, म्हटलं आहे रिक्षा, म्हटलं प्रभात रोडला जायचं, म्हटलं जाऊ की, म्हटलं मीटर चालू आहे का, म्हटलं हो, म्हटलं 3-4 जणांना विचारलं, ते नाही म्हणतं, ते ठीक आहे म्हटलं, लोकांचं काय सांगणं, म्हटलं पण माझं आहे, म्हटलं मीटर चालू, तुम्ही येऊ शकता, म्हटलं ठीक आहे म्हटलं। टाकलं मीटर, आलो, 220 रुपये झाले भाऊ। तिथं बसून काय फायदा झाला असता, मला सांगायचं मेन मुद्दामच सांगितलं हा किस्सा। कारण जे 3-4 लोक नाही म्हणाले, मला त्यांना हे विचारायचं, तुम्ही जर काम करायला नाही आलात तर कशाला आलात, मीटरने भेटते हो, जे की खूप कमी झाले आजकाल। 10% लोक मीटरने जातात, 90% लोक ऑनलाईन जातात। विचार करा, तुमचं नशीब चांगलं होतं आणि त्याहून माझं नशीब चांगलं की 3 जण नाही म्हणाले म्हणून ती ऑर्डर मला भेटली।
अजून चांगलं सोन्याचं अजून काय सांगू आता. सांगायचं एवढं मीटरने भेटतं आणि एवढी मोठी ऑर्डर 200 रुपयाची ऑर्डर तुम्ही नाकारलीत राव. काय डोकं चालतंय, काय धंदा करताय तुम्ही? का तुम्हाला फक्त उबेरच मारायचं आहे? उबरच्या जीवर जगणार काय? मी तर म्हणतो मला चुकून माकून एखादं नाही का तुम्हाला पहिले बोलेन, मला एखादा असं डायरेक्ट चाकण चिखली भेटला 1000 रुपये लांब, येताना बी 1000 रुपये बाद भाऊ. एकच कस्टमर दिवसाला 2000 रुपये बाद झाला धंदा. 400-500 सगळं खाऊन पिऊन गेलं, 1500 कोरले ना, घरी द्या ना 1500. काय राहू लोक येडीच राहू. मला भेटा नाही ते कस्टमर शोधतो मी. असला कोण असेल तर सांगा. चाकण चिखली असं लांब नाही का, रोज ज्याला ओला उबेरला 900 रुपये 1000 रुपये घालतात, कुठे लांब जात ना का 40-50 किलोमीटर, काय असेल ते तुमचं किलोमीटर, तुमचं रोज 1000 रुपये जात असेल तर ते रोज नवीन ड्रायव्हर बघण्यापेक्षा तुम्ही मला द्या. कात्रज साईडला असेल तर, नाही तर कुठेही 10-12 किलोमीटर आसपास असेल, मी 10-12 किलोमीटरचे पैसे नाही लावणार, असंच एमटी येईल तुमच्यासाठी. पण लय परवडा मला आणि तुम्हाला बी की रोज एकच चांगला ड्रायव्हर भेटेल तुम्हाला. 2 दिवस बघा आणि मग तुम्हीच ठरवा चांगलं आहे का वाईट आहे. आणि ज्या दिवशी मग वाईट वाटत त्या दिवशी बिंदास काढून टाका, काय विषय नाही. चांगला ड्रायव्हर भेटेल तुम्हाला. रोज वेगवेगळे नवीन ड्रायव्हर भेटतात आणि रिक्षा चांगल्या असतात, काही जणांचे नसतात. त्यापेक्षा हे बरं आहे ना, रोजचं एकच चांगली रिक्षा, लाईट बीट सगळेच भाऊ आपल्याकडं पद्धतशीर. तर आणि पावसाची बी सोय आहे, पडद्या बिडद्या असतात आपल्याकडे. एकच साईडचं आहे पण ह्यावेळेस दोन्ही साईडला टाकणार आहे, भारीवाला टाकणार आहे, जे की एक बी थेंब आतमध्ये येणार नाही. डाव्या साईडने कधी कधी येतं, जे खरं आहे ते खरं आहे, पण ह्यावेळेस दोन्ही साईडला टाकणार आहे. दोन्ही साईडला टाकल्यामुळं पाऊस येणारच नाही, डायरेक्ट दरवाजे बनवून घेणार भाऊ. नाही तर वरती पिवळं टोपडं टाकतो, स्कूलला शाळेचे असतात नाही ते पिवळं टोपे आणि दरवाजे सगळं पॅक तसं करून टाकतो पावसाळ्यात. आता उन्हाळ्यात चालू त्यामुळे काय करायचं नाही. पण जर धंदा चांगला असेल आणि रोज 2000 रुपयाचं कस्टमर भेटले तर इन्कम असेल तर घालवा, काय हरकत नाही. इन्कम नसेल उगाच घालवून काय फायदा मग, असं आहे ना. तर मी वाट बघतोय त्या कस्टमरची जो मला रोज 2000 रुपये देईन आणि मी त्याला वेळेवर कामावर नाही येणं, वेळेवर घरी येणं, व्यवस्थित सर्व्हिस भाऊ. सर्व्हिस आहे तर पैसा आहे म्हणा, काय नाही. आता मग त्या मॅडम तेच म्हटलं, लोकांना व्यवसाय करायचा नाही तर काय तुम्हाला हे कळत नाही. म्हटलं आता मी तरी काय सांगणार मॅडम. म्हटलं मी तर आहे, म्हटलं अवेलेबल आहे, मीटरने जायचं तर मीटरने जाऊ, म्हणजे ती चांगली गोष्ट आहे. आणि त्यांचं पण नशीब चांगलं की युनिव्हर्सिटीवरून आलं आपण, इकडं ट्रॅफिक लाईन लागलं, नाही तर लागले असते तर अजून 30 रुपये वाढले असते, 250 झाले पण ती काय हरकत नाही. 220 बी नॉट बॅड. मी तो 200चीच अपेक्षा करत होतो कारण मला रोड एमटी दिसत होता. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तर आत्तापर्यंत झाल्यात आपले 950 समथिंग. अजून छोटी ऑर्डर मारायची 50ची, जे की 1000 रुपये होईल. वाजल्यात 12:05. तर आय होप एकडे छोटीशी ऑर्डर पडावी आणि जवळपास भोजनालय भेटावं, जेणेकरून मी जेवावं आणि मग काही 700 रुपये कसे भेटतात. आता आपल्याला अजून 50 करायचे भाऊ. 50 रुपये कशा तर लेवल आलं, ऑर्डर पडत नव्हते, म्हणजे जेवून घ्यावं. आता जस्ट इकडं मागं जेवून घेतलं. छत्री दिसते का तिथं? हे एकटं आहे, हे आहे नवस्टॉपच्या आजूबाजूला, माझ्या लक्षात नाही राहत. शारदा सेंटर म्हणून आहे इथं, जी की आयटी इंडस्ट्री आहे. बऱ्याच लोकांना रिक्षावाल्यांना माहिती कळलं, रिक्षावाले संपला विषय. तर वाटलं 12:37 जेवण वगैरे सगळं झालं, 950 रुपये झालं. आपल्याला अजून छोटीशी ऑर्डर मारायची 50 रुपयाची, जी की 1000 होईल. आणि झालं समजा 1000 रुपये झाले समजा, तर अजून 700 रुपये करायचे. तर बघू जेवणानंतर 50 रुपये होतात का नाही, आणि झाल्यावर मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर अजून 700 करायचे, जी की आजची दिहाळी आणि CNG निघालं आपलं, आणि मेंटेनन्स 300 रुपये. तर बघू काय होते काय. तर फायनली मित्रांनो आपले 1000 रुपये झाले, 1000 प्लसच झाले, 1100 रुपये झाले. वाजल्यात 1:32. आता आपण आहोत जंगली महाराज रोडला. SS दिसते का ऑपोजिटला, इकडं असेल. हां इकडं कुठं पांचाली हॉटेलच्या जंगली महाराज रोडला आपण. आणि आत्तापर्यंत झाले 1100, चांगली गोष्ट आहे. वाजल्यात 1:33. अजून 700 रुपये करायचे आहेत. तर बघूया 1:30 नंतर 700 रुपये व्हायला किती वेळ लागतं. रोजचं गणित वेगळं असतं बरं का. आजचं गणित कसं आहे मला बी नाही माहिती. बघू काय होईल काय नाही. 600 होतात, कधी कधी असं वाटतं होईल 600 काय होईल, कधी कधी असं होतं की पडतच नाही, कोण भेटतच नाही. 600 वाला लय वेळा. त्यामुळं बघत राहायचं शेवटपर्यंत कसे होतात कसे नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. भविष्यात मजा येईल बघायला हे. मी हे व्हिडिओ का बनवतो आहे,
तर भविष्यात मला स्वतःला बघायचं आहे व्हिडिओ भविष्यात, म्हणजे म्हातारा झाल्यावर की जवानीत आपण कशी ऑर्डर मारायची असं टाईमपास मज्जा म्हणून. तर एक आठवण म्हणून बाकी काय नाही. तर बघू काय होते काय नाही. 600 रुपये व्हायला किती वेळ लागते. चला तर मित्रांनो आपल्याला मागं बघू शकता पनीर आहे. पनीरचे 3 पॅकेटचे ऑर्डर पडले होते. 2 पॅकेट एका ठिकाणी दिल्यात. त्यांचं बिल 13 किलोचं काहीतरी 3,500 रुपये झालं. फर्स्ट बिल आणि सेकंड बिल 2 बिल आहेत. आता फर्स्ट स्टॉपला जाऊन आलो आपण. 2 बॉक्स दिलेत जे की असेल 10-10 किलोचे किंवा 3-4 किलोमीटरचे. आणि हे सेकंडवालं आहे. त्याच्यावर लिहिले सेकंड बघा. हे सेकंडवाला द्यायला चाललं तर एक जवळच आहे. ते टोटल जे होते ते 190 रुपयाचं ऑर्डर होती. सांगायचं हा मुद्दा आहे की कस्टमर असो किंवा प्रोडक्ट असो काही असो जी पडेल ती ऑर्डर घ्यायची. थांबायचं नाही भाऊ. सिग्नल सुटलाय थांबू नका. चला थांबला की गेला. पडेल ती ऑर्डर घ्या तरच टार्गेट कंप्लीट होते बघा. नाहीतर 1000 रुपये करणं काही सोपं आहे का? तुम्हाला काय वाटलं असंच 1000 रुपये होते? असेच 1000 रुपये होत नाही भावा. पडेल ती ऑर्डर घ्यायला लागते तेव्हाच 1000 रुपये होतात. सिग्नल क्रॉस केलाय बंद करू. आपल्याला ही सवय नाही चालू गाडीमध्ये ब्लॉग बनवणं. चला ड्रॉप केलं. तर मित्रांनो दुसरं बी काय हॉटेलचं नाव कोपा काहीतरी. ते दोन्ही कोपाच आहे त्यांचंच आहे. दुसरं बी आपण ड्रॉप केलेलं आहे. इथं आलतो मेन गेटनी नाही पलीकडच्या गेटनी गेलतो जे की हॉटेल मॅनेजमेंटवाले जातं. तर ते म्हणले तिकडून नाही पुढनं आलो ह्या गेटनी. तिथनं कस्टमर येतात. तर म्हणलं तिकडनं नाही पुढनं. म्हटलं मला माहीत नाही बघ तुम्हाला सांगायला मी नवीन म्हटलं. डोकं हल्लं. मग तो आला आणि इकडं अजून एक गेट आहे जे की दिसते का नाही काय माहीत तुम्हाला तिकडला. तर इकडनं गेलं तिकडं एक जण बसला आहे. त्यांचा मॅनेजर का कोणतरी 2-3 मॅनेजर वाटतं. फूड मॅनेजर असेल तो. तिथला बारवाला वेगळा मॅनेजर असेल. मोठं हॉटेल आहे. तर दिलं मग केली सही. पैसे आपल्याला ऑलरेडी भेटलेले. तर झाले वाजले 4:27. पहिले किती झाले ते 13-14 ना काहीतरी. थांबा मी टोटल बघतो सांगतो. बघतो आता एखादी ऑर्डर पडते का नाही. चला इथे एक डॉग आहे जेवण करते. दाखवू का? बघा दिसते काय ॲक्टिवाच्या इकडे 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 इकडं बोटाच्या पुढं बघा डॉग आहे जेवते. त्याला बघवतो. तर बघू टोटल किती झालं. आय होप 14-15 झाले असेल. पण आत्ता झालं असेल समजा काहीतरी 100-200 आपण घरी जाऊ. वाकडलं आपण आता. तर इथनं आपल्याला तर घराकडे ऑर्डर पाहिजे. तर घराकडे बघतोय. आय होप पडावं. आणि आता टोटल मारतो बघतो किती झाले किती टोटल मारले मित्रांनो. 15-87-90-100 म्हणजे 13 रुपये काहीतरी 1600ला कमी. ठीक आहे 1600 धरू आपण. 13 रुपये कसे होईल 1600 म्हणजे 1700. अजून 100 रुपये करायचे. 113 रुपये करायचे म्हणजे. तर कशी बी होतात 113 वाकडवरून. फक्त पडली पाहिजे. तर उबेर तर चालू होतं. उबेरनी ऑर्डर होती. बाकी जे आहेत रॅपिडो आणि ते ओला चालू केले. आय होप आता हॉटेलच्या बाहेर जाऊ. हॉटेलवाला मला झालं दिलं पण निघ म्हणून बाहेर असं कोण म्हणत नाही. आजपर्यंत कोण म्हणलं नाही. पण आपल्याला चांगलं वाटत नाही. काम झालं कशाला थांबायचं. बाहेर जाऊन बघायचं कोणतं भेटेल स्टेशन बिशन. तर नशीब बिल थँक्यू. टेक्स्ट मेसेज आला होता व्हॉट्सअपला. टेक्स्ट मेसेज म्हणते व्हॉट्सअपचा मेसेज आला होता. हे बिल आहेत जे व्हॉट्सअप करायला लागतं. 2 बिलं असतात. पहिल्या हॉटेलला 2 बिलं दिली ती. त्यातनं एका बिलवर सिग्नेचर घेतलं आणि ज्यांनी पनीर दिलं तर आपल्याला त्यांना मी व्हॉट्सअप केलं. त्यांनी सांगितलं की मला फक्त कन्फर्मेशन पाहिजे म्हणून त्यांची सिग्नेचर घे म्हणून 2 बिल दिले. ते 2 त्यांचे दिले. एका ह्याच्यावर एक त्यांना दिलं एक माझ्याकडे होतं. एका ह्याच्यावर सही घेतली व्हॉट्सअप केलं ते. आणि ह्यांना 2 दिले ते ह्यातले एक ते त्यांना दिलं. एका ह्याच्यावर सिग्नेचर घेतली. म्हणजे 2 हॉटेलचे 2 बिलं आणि हे त्याच्यावर एक एक्स्ट्रा दिलं. त्याच्यावर सिग्नेचर घेतलं. सिग्नेचरवाले माझ्याकडे. आता ह्याचं काय करायचं जे की आपल्या फायद्याचं नाही. ठीक आहे लागेल कशाला तरी ठेवू साईटला. जर त्या साईटला गेलं तर देऊन टाकू. नाही तर पडून राहील. 2 कागद आपल्याला काय जड आहे एवढं. तर हॉटेलच्या बाहेर निघू पहिलं आणि बघू कोण भेटते का नाही. 113 रुपयाचा मालक. तर मित्रांनो तिकडं बराच वेळ थांबलो मी पण मला काय ऑर्डर पडली नाही.
MTL औंधवरनं एक कस्टमर भेटला आपल्याला, जे की त्यांना सोडायचं होतं SNDTला त्यांना सोडल्यानंतर लगेच आपल्याला मोठी ऑर्डर पडली, जी की आपल्याला हडपसर, आय थिंक हडपसर कुठं आहे मी, काळेपडल हडपसर निर्मल टाउनशिप तिकडं आहोत. टोटल 1900 रुपये झाले आहेत, जे की आपल्या टार्गेटपेक्षा 200 रुपये जास्त, चांगली गोष्ट आहे. पण इथून काही रिकामं जाणार आहे का, साहजिक गोष्ट. आपण वाजल्या 6:16. आता आपण घराकडे निघणार आहे आणि आय होप एखादी घराकडं कात्रजच्या दिशेने जाणार आहे. आता इथून उंडरी खडे कात्रज, तर त्या रूटला ऑर्डर पडले तर नशीब म्हणायचं, नाहीतर मीटरने भेटलं तर दिवस पावलं म्हणायचं. बघू काय होते काय नाही. आय होप एखादा भेटावं डायरेक्ट कात्रज. खडे मशीनपर्यंत भेटलं तरी देव पावलं रे. आणि 100 होतील, 2000ची लेवल होईल आपल्या आजच्या. तर बघू काय होते काय आहेत. लाईट्स आहेत. तर फायनल मित्रांनो आपण आलो आहोत आपल्या पार्किंगला आणि वाजल्यात 7:28, 7:30 वाजत आलेत आणि रिटर्नला काय ऑर्डर पडली नाही. जाऊ दे चला घरी. तर घरी आलो आहे, घरी म्हणजे पार्किंगला आपलं घरं समजायचं. तर रिटर्नला ऑर्डर काय पडली नाही, तर जाऊ दे म्हटलं काय हरकत नाही. 1900 झाले, बाद झाले, 200 जास्त झाले आपल्या टार्गेटपेक्षा. आजचा दिवस चांगला होता रोजपेक्षा, जे की 200 रुपये चांगले झाले, जास्त झाले म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. जे की मला वाटतं तिकडं न पडतं जर आपल्या घराकडं पडलं असतं तर अजून बेटर झालं असतं. येवाना मी घरात जाऊन जेवून झोपलो असतो, लवकर उठलं असतं. तर उद्या आता एडिटिंग करायला लय वेळ जातं, काय सांगायचं होतं. जाऊन चला सोडा. तर आय होप हा आजचा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्हाला कळलं असेल की संध्याकाळी ऑर्डर असतात. पण पहिलं सांगितले सकाळी आणि संध्याकाळी ऑफिस टायमिंगला ऑर्डर असतात. आणि सकाळी मला लवकर उठायचं असतं, त्यामुळे मी लवकर घरी जातो. पण तुम्ही जर संध्याकाळी जर जास्त काम केलं, जास्त वेळ 7 नंतरनं, तर ऑर्डर पडतात. ऑर्डर जास्त इन्कम होऊ शकते, तुमची इच्छा करू शकता. पण सकाळी मग उठायला लागेल, असं विषय ॲडजस्ट करायला लागेल. दुपारी झोपू शकता, सकाळी लवकर उठायला लागेल. तर आय होप हा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत शुभरात्री. चला.